महायुतीतील बंडखोरी थांबवण्यासाठी हालचालींना वेग आलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली। बंडखोरी लवकरात लवकर मोडीत काढून निवडणूक सुरळीत पार पाडण्यावरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधामधील बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे। अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय। बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। बऱ्यापैकी ठिकाणी तशाच पद्धतीची स्थिती आहे। मला विश्वास आहे की ज्या वेळेला ती नेतृत्व या संदर्भामधला निर्णय करेल जो घेतलेलाच आहे, ज्या अर्थी त्या जागा महायुती म्हणून सर्वकडे सुटलेल्या आहेत, त्या अर्थी देशाच्या केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भातली अनुमती दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशावेळीचे अर्ज दाखल केले गेले असतील तर ते अर्ज नक्कीच माघारी घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक पक्षाचं नेतृत्व आणि जिथे कुठे काही समन्वय करायचा असेल, काही चर्चा करायची असेल, ती चर्चा करून त्याच्यातला मार्ग 100% निघेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।